नागपूर जिल्ह्यात गोवंश जनावरांच्या अवैध वाहतुकीविरोधात अरोली पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे। कोंढामेडी परिसरात सापळा रचून पोलिसांनी एका ट्रकमधून तब्बल 35 गोवंश जनावरांची सुटका केली आहे। जनावरांना अमानुष पद्धतीने कोंबून वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। या कारवाईत 10,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बघूया सविस्तर रिपोर्ट। नागपूर जिल्ह्यातील अरोली पोलिसांना गोवंश जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। माहितीच्या आधारे पोलिसांनी कोंढामेडी शिवार परिसरात सापळा रचला। यावेळी संशयास्पदरित्या जाणारा आयशर कंपनीचा ट्रक उडवून त्याची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान ट्रकमध्ये 35 गोवंश जनावरे अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून नेली जात असल्याचे समोर आलेत। जनावरांच्या शिंगांना आणि पायांना दोऱ्यांनी बांधण्यात आले होते। तसेच चारा आणि पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना अत्यंत कमी जागेत कोंबून वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आलेत। या कारवाई दरम्यान ट्रक चालक सय्यद फिरोज सय्यद अमीर वय 47 वर्ष राहणार नागपूर याला ताब्यात घेतले। पोलिसांनी सुमारे 7 लाख रुपयांचा ट्रक आणि 3,50,000 रुपयांची गोवंश जनावरे असा एकूण 10,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अरोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। गोवंश जनावरांच्या अवैध वाहतुकीविरोधात पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे परिसरात स्वागत होत असून अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे। गोवंश जनावरांच्या अवैध वाहतुकीवर अरोली पोलिसांनी केलेली ही कारवाई अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे। जनावरांवरील क्रूरता आणि बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासन किती सतर्क आहे याचे हे मोठे उदाहरण मानले जात आहे। या प्रकरणातील पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।